बातमी समोर येते। नाशिक पालिकेत मागील निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष होता। पक्ष फुटीनंतर आता इथंही अनेक समीकरणं बदलली आहेत। शिंदेची शिवसेना दुसऱ्या तर ठाकरेंची शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर आहे। त्यामुळे नाशिक पालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेमध्ये जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी स्पर्धा होणार असं चित्र समोर येतंय। तर मावियामध्ये देखील ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच देखील होऊ शकते। या संदर्भातील अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, आता मुंबई पुण्यानंतर नाशिक पालिकेत देखील निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष होता असं बोललं जातंय। तर पक्ष फुटीनंतर आता समीकरण बदललेलं लक्षात येतंय, काय तिथली माहिती आहे? नाशिक महानगरपालिकेचा जर विचार केला तर 2017च्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक नगरसेवक हे नाशिक महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचे निवडून गेलेले होते। भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता नाशिक महानगरपालिकेवर 2017च्या निवडणुकीमध्ये होती आणि त्यामुळे निश्चितपणे नाशिक महानगरपालिकेत देखील भारतीय जनता पक्षाचाच वर्चस्व असेल अशा प्रकारचं चित्र आहे। सध्याची जर परिस्थिती बघितली तर जवळपास 65 नगरसेवकांपैकी सद्यस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाकडे 60 नगरसेवक हे आजही त्यांच्या सोबत आहे। तर तिकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे अर्थात जुनी जी शिवसेना होती त्या शिवसेनेचे 2 तुकडे झाले, ज्यामध्ये शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना असे 2 गट पडले। या 2 गटामध्ये जर विचार केला तर ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा शिंदेंच्या शिवसेनेचा सर्वाधिक नगरसेवक असल्याचा आकडा जो आहे तो समोर आलेला आहे। जवळपास 24 नगरसेवक हे शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे, तर तिकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडे केवळ 14 नगरसेवक जे आहे ते आहे। त्यामुळे नाशिक महानगरपालिकेत आत्ताची जर राजकीय समीकरणं किंवा गणितं जर बघितली, जी 2017च्या निवडणुकीनंतर जी नगरसेवकांची संख्या जी होती त्या संख्येनुसार भारतीय जनता पक्ष पहिल्या क्रमांकावर आहे, शिंदेंची शिवसेना ही दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर ठाकरेंची शिवसेना ही तिसऱ्या क्रमांकावर आहे। त्यानंतर आपण जर विचार केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सद्यस्थितीमध्ये नाशिक महानगरपालिकेमध्ये केवळ 5 ते 6 नगरसेवक मनसेकडे आहे। काँग्रेसकडे सद्यस्थितीमध्ये केवळ 4 नगरसेवक राहिलेले आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे 0 अर्थात एकही नगरसेवक त्यांच्याकडे आता नाहीये। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट त्यांच्याकडे मात्र 4 नगरसेवक सद्यस्थितीमध्ये 2017च्या निवडणुकीमधल्या सद्यस्थितीमध्ये आहे। हे सगळं पक्षीय बलाबल सध्या नाशिक महानगरपालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे जे महायुतीकडनं सांगितलं जात आहे की यंदाच्या निवडणुका आम्ही एकत्रित लढणार आहोत, त्यामध्ये शिवसेना, शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये रस्सीखेच होऊ शकते आणि त्यामध्ये महायुतीमध्ये मिठाचा खडा पडू शकतो अशी परिस्थिती आहे। मात्र तिकडे महाविकास आघाडीमध्ये मात्र परिस्थिती अगदी वेगळी आहे। तिकडे केवळ ठाकरेंच्या शिवसेनेकडे जास्त जागा आहे। मात्र असं असताना जर काँग्रेसने जास्त जागा मागितल्या तर तिथेही वाद जो आहे तो निर्माण होऊ शकतो। निश्चितच। धन्यवाद लक्ष्मण, आपण दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान